नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता आज आपल्याला ओपनिंग थोडंसं गॅप डाऊन बघायला मिळालं. अगदी किंचित गॅप डाऊन बघायला मिळालं. मग ह्याला आपण फ्लॅट ओपनिंग असं सुद्धा म्हणू शकतो. आणि त्यानंतर काय झालं, पहिल्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही खालची इम्पॉर्टंट लेवल जी होती 19,050च्या आसपासची, ती लेवल ब्रेक होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर काय झालं, आपल्याला इथून एक बाउन्स आला. पुढच्या 15 मिनिटांमध्ये एक ग्रीन कॅन्डल बनली. मात्र इथे तुमच्या लक्षात येईल की इथे जी ग्रीन कॅन्डल बनली ही शूटिंग स्टार कॅन्डल होती आणि त्याचा लो एकदा ब्रेक झाल्यानंतर आपल्याला शूटिंग स्टारचाही ब्रेकआउट मिळाला खालच्या दिशेनं आणि इम्पॉर्टंट लेवलचा सुद्धा ब्रेकआउट मिळाला. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ बराच वेळ 2-2.5 तास आपल्याला मार्केट ह्या लेवलला वरच्या दिशेनं ब्रेक करायचा प्रयत्न करत होतं. 19,050च्या वर जाण्याचा प्रयत्न निफ्टीमध्ये होत होता. एकदाही त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळालं नाही, त्याचा ब्रेकआउट मिळाला नाही. आणि मग नॅचरली काय होतं, जेव्हा एखादा सपोर्ट असतो खूप वेळ तो सपोर्ट घेतला जातो, पण ज्या वेळेला आपल्याला तो सपोर्ट घेतला जातोय पण त्यानंतर एक बाउन्स येत नाहीये, अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला तो सपोर्ट ब्रेक होतो. तसं इथे काय झालं, इथे वर बराच वेळ प्रयत्न झाला मात्र ब्रेक झाला नाही. शेवटी आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला मार्केटमध्ये आज त्यानंतर सेलिंग झालं. मग पहिलं टार्गेट अचीव झालं. पहिलं टार्गेट अचीव झाल्यावर पुन्हा एकदा बाउन्स आला. मात्र हा छोटाच बाउन्स झाला आणि आपण पुन्हा खाली जाऊन क्लोजिंग दिलं. 19,000च्या खाली आज आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं. आता तुम्ही जर बघितलं तर मागच्या 2 दिवसामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्याला अशी एक ट्रेंड लाईन तयार झालेली आहे, बरोबर. तर ही ट्रेंड लाईन तुम्ही अशा पद्धतीनं काढून बघू शकता. आता ही ट्रेंड लाईन जोपर्यंत वरच्या बाजूला ब्रेक होत नाही, त्यानंतर पुन्हा खाली येऊन लेवल टेस्ट होत नाही आणि पुन्हा वर जात नाही, तोपर्यंत आता आपल्याला तेजी करण्याची लक्षणं दिसणार नाहीत. म्हणजे तेजीची आपल्याला सिम्पटम्स ह्याच्यामध्ये दिसणार नाहीये. तर ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आणि हळूहळू तुम्हाला लक्षात येईल मागच्या 2 दिवसामध्ये आपण हळूहळू खालच्या दिशेनं जायला लागलेलो आहोत. तर उद्या वीकली ऑप्शन एक्सपायरी निफ्टीमध्ये असल्यामुळे आज आपण निफ्टीचं पहिल्यांदा अनालिसिस करतोय. तर इथे मी निफ्टीचं उद्यासाठीचं आता विश्लेषण करायला सुरुवात करतोय. तर इथे आपल्याला पहिल्यांदा निफ्टीचं डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. आपल्याला लक्षात येईल की मागच्या काही दिवसांपासून निफ्टीमध्ये सेलिंग चालू होतं. त्यानंतर एक बाउन्स आला, इथपर्यंत गेलं आणि आता 2 दिवस पुन्हा आपण खालच्या दिशेनं जातोय. आता ह्याच्यामध्ये 2 शक्यता असतात. काय शक्यता असतात, एक म्हणजे ही लेवल येईपर्यंत आपल्याला सेलिंग पण करायचं आहे, पण जपून जपून करायचं आहे. कारण इथपर्यंत येऊन काय होऊ शकतं, इथून कुठून तरी वर सुद्धा पुन्हा जाऊ शकतं, एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो. आता आपल्यासाठी 2 लेवल इम्पॉर्टंट बनले आहेत. ही एक म्हणजे ही वरची लेवल आणि दुसरी म्हणजे ही खालची लेवल, बरोबर. आता जोपर्यंत ह्या 2 लेवलपैकी एका लेवलच्या लेवल ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत आपल्याला एक नक्की कोणत्या दिशेनं मुवमेंट येईल हे सांगता येत नाही. आत्ता तरी चित्र असं दिसतंय की आपल्याला आता खालच्या दिशेनं मुवमेंट येऊ शकते. पण मार्केटमध्ये कायम लक्षात ठेवा, जसं दिसतं तसंच होईल ह्याची अजिबात गॅरंटी नसते. त्यामुळे आपल्याला आता सावध राहायचं आहे. खाली जात असताना आपण काय करू शकतो, हळूहळू आपण ह्या लेवलपर्यंत टार्गेट ठेवू शकतो. मात्र डायरेक्ट ठेवायचं आहे का नाही, पहिल्यांदा आपल्याला साधारण मागचे 2 दिवस इथपर्यंत, इथे बघा ह्या 2 लेवलचा लो होता, तिथपर्यंत पहिलं टार्गेट ठेवू शकतो. मग हळूहळू आणखीन 50-50 पॉईंट खाली करत आपण इथपर्यंत
पोचू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. जर समजा हा लो तुटला नाही, आजचा लो उद्या तुटलाच नाही, तर काय होऊ शकतं, एक बाउन्स येऊ शकतो. 19,100 आज आपल्याला वरच्या दिशेनं क्रॉस करता आलं नाही, उद्या जर समजा 19,100 क्रॉस झालं तर हळूहळू मग डब्ल्यू पॅटर्न जसं म्हटलं तसा सुद्धा बनताना आपल्याला बघायला मिळू शकेल. आत्ताच आपण काही प्रेडिक्ट करू शकत नाही. आपल्याला बघायचं काय आहे की आजचा हाय आणि आजचा लो ह्यापैकी उद्या काय ब्रेक होतंय. जे ब्रेक होईल त्या दिशेने एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. कधी कधी काय होतं, ब्रेक झालं असं दाखवतं आणि लगेच वर येतं. तर त्याच्यामुळे आपल्याला आपले ब्रेकआउटचे जे नियम आहेत ते लक्षात ठेवूनच आपल्याला सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. तर हे झालं निफ्टीमध्ये सध्या काय चित्र दिसतंय. आता मी तुम्हाला जे म्हटलं की आता सेलिंग होण्याची शक्यता आपल्याला जास्त का दिसते, तर पहिलं ही कॅन्डल एकदम स्ट्रॉंग निगेटिव्ह आहे. त्यानंतर ही पण चांगल्यापैकी निगेटिव्ह आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो बाउन्स आला होता तिथे जर आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावली तर तुमच्या लक्षात येईल की आपण मागच्या म्हणजे काल 50% लेवल ब्रेक केली नव्हती. आपण 61.8% आसपासच क्लोजिंग दिलं होतं. आज आपण 50% लेवल खालच्या दिशेनं ब्रेक केली आहे. आता जर समजा आजचा लो ब्रेक झाला तर आपल्याला आणखीन खाली जाऊ शकतो. आज आपण काय केलं बघा, आज आपण 38.2% लेवल जी आहे तिथे येऊन क्लोज केलेलं आहे. तर आता जर इथून खाली गेलो तर आपल्याला ही लेवल मी मगाशीच सांगितली तुम्हाला ठेवावी लागेल. ही 23.6% ची लेवल आहे. तर ह्या लेवल्स तुम्ही फिब रिट्रेसमेंट लेवल लावा आणि तुम्ही प्रॅक्टिस करा. मी मुद्दाम वाचून दाखवणार नाही, कारण काय होतं अनेकांचं असा आग्रह असतो की सर या सगळ्या लेवल तुम्ही वाचून दाखवा, सर्व लेवल तुम्ही तोंडी सांगा, सर्व लेवल तुम्ही इथे लिहून दाखवा. तर ह्याच्यामुळे होणार आहे काय की व्हिडिओ खूप मोठा होत जातो आणि तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार नाही. तर त्याऐवजी तुम्ही सुद्धा ह्या लेवल लावत जा तुम्हाला तुमच्या चार्टवर, आणि हे सर्व फ्री टूल्स आहेत त्यामुळे तुम्ही डायरेक्टली ह्या लेवल्स काढू शकता. तर आपल्याला आता लक्षात आलंय 50%च्या खाली गेल्यामुळे आता खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. गॅरंटी सांगता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आता आपण पुढे जाऊया आणि उद्यासाठीचं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन इम्पॉर्टंट लेवल्स आणि टार्गेट लेवल्स काढायचा प्रयत्न करूया. तर त्याच्यासाठी मी इथे काय करतोय, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला खालच्या बाजूला जो आजचा डे लो आहे ती इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेऊया. आता वर जर बघायला गेलं आपल्याला तर साधारणपणे काय दिसतंय, इथपर्यंत एक बाउन्स आलेला होता. म्हणजे इथून जे आपल्याला हा हाय बनला तिथून आपल्याला इथपर्यंत सेलिंग झालं, एक बाउन्स आला इथपर्यंत आला आणि तिथून पुन्हा आपण इथपर्यंत आलो. त्यामुळे हा डे लो असल्यामुळे आपल्याला घेणं इम्पॉर्टंट आहे आणि हा स्विंग हाय असल्यामुळे आपल्याला घेणं इम्पॉर्टंट आहे. का घेतलेत त्या दोन लेवल तुम्हाला आता लक्षात आलं असेल. तर इथे आपल्याला बघा खालच्या बाजूला कोणती लेवल दिसते, 18,973. आपण ती लेवल काय असं समजणार, 18,975 ची लेवल आहे असं समजणार. वरच्या बाजूला आपल्याला जी लेवल दिसते ती 19,036 ची आहे, आपण ती 19,025 ची असं समजून बाकीच्या लेवल काढणार आहे. खाली जाणार असेल तर काय होईल, 18,975 नंतर 18,925 ही आपल्यासाठी पहिलं टार्गेटची लेवल असेल. तर ती लेवल मी आता इथे काढतोय 18,925 ची. त्यानंतर आता ही 18,925 झाली आहे. आता आपण त्याच्या खालच्या लेवल्स काढायला सुरुवात करूया. तर त्याच्या खालचं आपलं टार्गेट असणार आहे 18,875. तर 18,875 ला आपण दुसरं टार्गेट लिहूया. तिसरं टार्गेट असणार आहे 18,725. तर 18,725 ला आपण तिसरं टार्गेट काढलं. हे झालं खालच्या बाजूची 3 टार्गेट. वरच्या बाजूची 3 टार्गेट 19,025 पकडून आपल्याला काढायची आहेत. 19,025 जर पकडलं तर 19,075 च्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट घ्यायला लागेल. 19,125 च्या आसपास आपल्याला दुसरं टार्गेट घ्यायला लागेल आणि 19,175 च्या आसपास आपल्याला तिसरं टार्गेट घ्यायला लागेल. तर ह्या पद्धतीनं आपण तिन्ही टार्गेट इथे काढलेली आहेत. ओके, तर आता आपल्याला हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे की उद्या मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होईल. खालची लेवल तोडली तर आपल्याला बघायचं आहे की मग आणखीन खाली जाण्याची शक्यता निर्माण होईल, आणि जर नाही तोडली तर सकाळच्या सत्रात आपल्याला थोडंसं साईडवेज होऊ शकतं आणि दुपारच्या सत्रात एक खालच्या दिशेनं किंवा वरच्या दिशेनं एक ब्रेकआउट येऊ शकतो. तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. मी इथे काय केलंय, बँक निफ्टीसाठी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ऑलरेडी काढलेले आहेत. तर त्या तुम्हाला आता मी दाखवतोय. थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करूया म्हणजे आपल्याला सर्व लेवल्स व्यवस्थित दिसायला लागतील. ओके, तर इथे मी काय केलंय,
आपल्याला आज बँक निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी असल्यामुळे बँक निफ्टी अगदी लिमिटेड एरियामध्ये राहिला. वरच्या बाजूला आपल्याला हा हाय बनवला पहिल्या 15 मिनिटामध्ये 42,815चा आणि आपल्याला हा लो बनवला दिवसभरामध्ये, तो म्हणजे 42,589चा. आता हीच दोन लेवल्स आपण काय म्हणून घेतल्यात, दोन इम्पॉर्टंट लेवल, खालची आणि वरची लेवल. आता जर समजा हा इथनं वर गेलं आणि 42,800च्या वर टिकत असेल, तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं, 42,900, 43,000 आणि 43,100 अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं येऊ शकतात. मात्र इथून खाली जात असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं, इथपर्यंत येत असताना आपल्याला इथे एकदा सपोर्ट आणखीन घेतला जाऊ शकतो, कारण वरून खाली येणार आहे. फ्लॅट ओपन झालं तर, डायरेक्ट गॅप डाऊन ओपन झालं तर मग ही लेवल सहज तुटू शकते. 42,589 ची लेवल आहे, 42,600 ची लेवल आहे असं आपण समजणार आहे. त्यामुळे 42,500, 42,400 आणि 42,300 अशी तीन टार्गेट आपल्याला खाली येत असताना बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. बँक निफ्टीमध्ये कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट आहेत हे आपण लक्षात घेतलं. बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण जसं निफ्टीचं केलंय त्याच पद्धतीनं तुम्ही करू शकता. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा इंडेक्सचा आपल्याला चार्ट बघायचा आहे. हा चार्ट आहे फिन निफ्टीचा. तर फिन निफ्टीमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय, तर तुम्ही काय करू शकता, या लेवलचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता आणि त्या आधारे तुम्हाला विश्लेषण करता येईल. तर इथे मी झूम लेवल ऍडजस्ट करतोय, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. तुम्हाला सर्व लेवल्स आता तुम्हाला इथे दिसत आहेत. तर हे झालं फिन निफ्टीचे अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे तो आपण ओपन करूया. तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत, त्या तुम्हाला मी इथे दाखवायचा प्रयत्न करतोय. ओके, तर इथे तुम्हाला सर्व लेवल्स आता व्यवस्थित दिसत आहेत. तुम्ही या लेवल्स बघून याचं स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तर हे झालं चारही इंडेक्स मध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल. इथपर्यंत आपण इंडेक्सचे अनालिसिस पूर्ण केलंय. आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचे अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम करायची आहे आणि मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत ते आता दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा ते एकत्र करूया. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे हा शक्यतो मी देत नाही, तो आहे अंबुजा सिमेंटचा. अंबुजा सिमेंटमध्ये काय होतंय मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. अंबुजा सिमेंटचा स्टॉक थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करतो. तुम्हाला लक्षात येईल मागचे अनेक दिवस अंबुजा सिमेंटच्या स्टॉकनं ह्या लेवलला इथे सपोर्ट घेतला, इथे सपोर्ट घेतला, ह्या ठिकाणी सपोर्ट घेतला. ही लेवल होती 415 ची. 415च्या आसपास इथे सुद्धा बघा सपोर्ट घेतला होता. म्हणजे अनेक वेळा इथे सपोर्ट घेऊन झालेला होता आणि आता ज्या वेळेला सेलिंग झालं पुन्हा इथे आलं, ब्रेक केल्यासारखं दाखवलं आणि बाउन्स झाला. मात्र आपल्याला ह्याच्या खाली क्लोजिंग आलं नव्हतं. 415च्या खाली आपल्याला मागच्या अनेक दिवसात क्लोजिंग आलं नव्हतं. आता त्यानंतर जो बाउन्स आला आणि आपण डायरेक्टली 415च्या खाली येऊन क्लोज केलेला आहे. म्हणजे आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला तसं एम पॅटर्न पण तयार झालेला दिसतोय आणि त्याचं ब्रेकआउट सुद्धा आलेलं आहे. आता काय होऊ शकतं, इथून खाली जात असताना अंबुजा सिमेंट या स्टॉकमध्ये आपल्याला, मी तुम्हाला आता थोडंसं हे ऍडजस्ट करून दाखवतो की खाली येत असताना काय होऊ शकतं, इथून खाली येत असताना 392 रुपयाचं एक टार्गेट आपल्याला येऊ शकतं. तर हे झाला अंबुजा सिमेंटचा स्टॉक, ज्यानं आपल्याला अनेक दिवसांचं, अनेक महिन्यांचं लो तोडून खाली क्लोजिंग दिलेलं आहे. तर तो स्टॉक आपल्याला सेलिंगसाठी आता दिसतोय. ह्याचं विश्लेषण तुम्ही करू शकता. दुसरा पुढचा स्टॉक आहे जो आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस. मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये सुद्धा ज्याप्रमाणे अंबुजा सिमेंट मध्ये आपल्याला चित्र दिसलं त्याचप्रमाणे इथे सुद्धा मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये मागचे अनेक दिवस तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल ही जी लेवल होती ही लेवल आपल्याला सपोर्ट म्हणून काम करत होती. इथे झालं, इथे झालं, इथे झालं, इथे बघा एकदा गॅप डाऊन ओपन झालं होतं, परत वर येऊन क्लोज दिलं होतं. आता मात्र आपल्याला खाली क्लोजिंग दिलंय. तर आता जर हा लो तुटला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 839 रुपये, म्हणजे आजचा लो जर तुटला तर 839 रुपयाचं टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये येऊ शकतं. ह्या स्टॉकवर सुद्धा लक्ष ठेवून ह्याचंही विश्लेषण तुम्ही
करू शकता. तर हा झाला दुसरा स्टॉक ज्याचं नाव आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. त्यानंतर आपण तिसरा स्टॉक बघूया ज्याचं नाव आहे कोल इंडिया. कोल इंडियामध्ये मागचे अनेक दिवस खूप चांगली तेजी होती. इथे तेजी झाली, थोडं प्रॉफिट बुकिंग आलं, इथे तेजी झाली, थोडं प्रॉफिट बुकिंग आलं, पुन्हा तेजी झाली. मात्र इथे काय होतंय बघा, इथे नुसतं प्रॉफिट बुकिंग आलंच असं नाही, तर पुन्हा वर गेलं आणि पुन्हा खाली येतंय. असं ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं. त्यामुळे आता इथे काय होतंय, एम पॅटर्न परफेक्ट बनतोय. जर समजा हा लो तुटला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये 300च्या खाली हा स्टॉक जाऊ शकतो. 297 रुपये, 284 रुपये अशी टार्गेट आपल्याला ह्या स्टॉकमध्ये बघायला येऊ शकतात. एकदम सगळी टार्गेट येतील असं नाही, छोट्या छोटी टार्गेट येऊ शकतात. ह्या एम पॅटर्नच्या अभ्यासासाठी, विश्लेषणासाठी म्हणून हा स्टॉक तुम्हाला चेक करायला सांगितलेला आहे. पुढे जाऊया आणि आपल्याला एस्कॉर्ट्स हा स्टॉक बघायचा आहे. एस्कॉर्ट्स या स्टॉकमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मागचे अनेक दिवस आपल्याला ही लेवल जी आहे ही लेवल सपोर्ट म्हणून काम करते. तुम्ही इथे बघू शकता, पूर्वी रेजिस्टन्स म्हणून काम केलं, ब्रेकआउट आला, सपोर्ट झाला. म्हणजे इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, इथे सपोर्ट, ह्या ठिकाणी सपोर्ट. आता काय झालंय, आता आपल्याला एक सेलिंग झालं, सपोर्ट घेतला, छोटासाच बाउन्स आला. याच्या आधी बघा बाउन्स मोठे मोठे येत होते, आता छोटा बाउन्स आला आणि पुन्हा आपण त्या लेवलच्या जवळ आलोय. जर ही लेवल 3058 ची लेवल आहे, 3050 आहे असं समजूया. 3050च्या खाली जर हा स्टॉक उद्या 10-15 मिनिटं टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये याच्यामध्ये खालची टार्गेट सुद्धा बघायला मिळू शकतात. साधारण अशा वेळेला किती टार्गेट ठेवायचं असतं, तर तुम्हाला हा जो हाय बनलाय इथे, तर ह्या दोघांमधला फरक शोधून काढायचा. म्हणजे हे आणि हे ह्याच्यामधला फरक शोधून काढायचा. आणि मुद्दाम मी आता तुम्हाला हा विश्लेषण शिकवत असल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट लेवल्स देणार नाहीये. तुम्ही चेक करायचं आहे की इथपासून इथपर्यंत आपल्याला खाली सेम अंतरावर किती होतं, तेवढं टार्गेट आपल्याला येतंय का, हा तुम्ही अभ्यास करू शकता, याचं विश्लेषण करू शकता. तर हा झाला आपल्याला चौथा स्टॉक. हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.